Dear students, welcome to this online video lecture of applied mathematics. बघा आजचं जे व्हिडिओ लेक्चर आहे ते ET2 आहे. युनिट नंबर 5 जो इलेक्ट्रॉनिक्सचा आहे त्यातला युनिट नंबर 5 मधला फर्स्ट टॉपिक आपण कॉम्प्लेक्स नंबर हा स्टडी करणार आहे त्या व्हिडिओ मध्ये. तर प्रत्येक ब्रांच साठी वेगवेगळा युनिट आहे त्याच्या रिलेटेड. कॉम्प्लेक्स नंबर हा पार्ट आहे आणि लॅप्लास ट्रान्सफॉर्म हा एक पार्ट आहे. ऑलरेडी तुम्ही नंबर सिस्टीम स्टडी केली आहे. नॅचरल नंबर, होल नंबर, इंटीजर्स, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, रियल नंबर्स, वास्तव संख्या 9thला तुमचा स्टँडर्ड होता तो रियल नंबर्स. आता रियल नंबर्सच्या पुढचा एक्सटेंडेड नंबर किंवा त्याच्या पुढचा एक्सटेंडेड दॅट इज कॉल्ड एज कॉम्प्लेक्स नंबर. बघा सुरुवातीला जर तुम्ही बघितलं असेल तर स्टार्टिंगला नॅचरल नंबरचा शोध लागला 1 2 3 4 5 6 7 8. या नॅचरल नंबर्स मध्ये होल नंबर म्हणजे 0 ऍड झाला म्हणजे त्याला होल नंबर. हे झालं पॉझिटिव्ह नंबर्स आणि 0 तर होल नंबर. निगेटिव्ह नंबर्स ऍड झाले नंतर -1 -2 -3 तो झाला इंटीजर्स. मग फ्रॅक्शन ऍड झाले, रूटच्या टर्म्स ऍड झाल्या, ते झाला रियल नंबर सिस्टीम. आणि रियल नंबर सिस्टीम मध्ये सुद्धा असे नंबर्स आहेत. सपोज करा आता हे x² +1 = 0 म्हणजे x² = -1 असा नंबर सध्या रियल नंबर मध्ये नाहीये की ज्याचा स्क्वेअर केला तर -1 येतो. असा कुठला नंबर आहे का रियल नंबर सिस्टीम मध्ये ज्याचा स्क्वेअर हा -1 येतो? तर नाहीये. रियल नंबर मध्ये सोल्युशन नाहीये. म्हणून आपल्याला ती नंबर सिस्टीम, ही जी नंबर सिस्टीम आहे बघा स्टार्टिंगला हा सेंटर पॉइंट अगोदर 1 2 3 4 या नंबरचं इंट्रोडक्शन झालं. मग 0 ऍड झाला याच्यामध्ये. मग -1 -2 -3 इकडे इन्फिनिटी पर्यंत -इन्फिनिटी पर्यंत, इकडे +इन्फिनिटी पर्यंत नंबर्स ऍड झाले. मग फ्रॅक्शन 1/2 1/3 1/4 मग √5 अशा टर्म्स ऍड झाल्या. ओके, तर या नंबर सिस्टीमला आपण म्हणत होतो आतापर्यंत रियल नंबर्स. तर रियल नंबर मध्ये सुद्धा या इक्वेशनचं सोल्युशन मिळत नाही म्हणून आपल्याला इंट्रोड्यूस करावा लागला कॉम्प्लेक्स नंबर. कारण त्या कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन आपण आता राईट डाऊन करूया. बघा डेफिनेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. अ नंबर ऑफ द फॉर्म x + iy where x and y are real numbers and I is imaginary unit. Imaginary unit. Value of I is equals to √-1. Value of I is equals to √-1, right? So x plus iy is called complex number. Is called complex number. Okay, next line. It is denoted by z. Small notation, small letter वापरतात z. So therefore what is value of z? Z is equals to x plus iy. Z is equals to x plus iy. तर या x ला काय म्हणायचंय? x ला म्हणायचंय रियल पार्ट आणि y ला म्हणायचंय इमॅजिनरी पार्ट. y ला काय इमॅजिनरी म्हणायचंय कारण तो i सोबत आहे आणि r रियल कारण हा रियल नंबर आहे. x इज रियल नंबर सो इट इज द रियल पार्ट. हा y जरी रियल असेल तरी तो i सोबत मल्टिप्लाय असल्यामुळे तो पार्ट काय होणार आहे? इमॅजिनरी पार्ट. वेअर x इज कॉल्ड एज रियल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. Real part of complex number and imaginary part of complex number. Okay, so these are the nothing but x and y. So real part of complex number and imaginary part of complex number. Real part x
इमॅजिनरी पार्ट y. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आता दोन पार्ट मध्ये डिवाइड झाला, एक x आणि दुसरा y. तर i हा पार्ट कसा आहे, इमॅजिनरी आहे. आणि त्याची व्हॅल्यू, या i ची व्हॅल्यू काय आहे, तर i ची व्हॅल्यू आहे अंडर रूट मध्ये -1. जर i ची व्हॅल्यू अंडर रूट मध्ये -1 असेल तर i स्क्वेअर ची व्हॅल्यू येते -1. i ची व्हॅल्यू अंडर रूट -1, i स्क्वेअर ची व्हॅल्यू -1. i क्यूब जर लक्षात घेतला तर i क्यूब ला लिहिता येतं i स्क्वेअर इंटू i म्हणजे -1 इंटू i, -1 इंटू i म्हणजे -i. म्हणजेच i क्यूब ची व्हॅल्यू काय येते, तर ती -i येते. वेअर i इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ -1. म्हणजे आता कुठलाही नंबर असा लिहिला 2 + 3i आणि याला म्हटलं z इज इक्वल्स टू 2 + 3i, तर हा कॉम्प्लेक्स नंबर होणार, कारण हा रियल नंबर आहे, हा रियल नंबर आहे, इमॅजिनरी नंबर सोबत i सोबत आहे. आणि ज्या नंबरला या फॉर्मॅट मध्ये लिहिता येतं, x + iy च्या फॉर्मॅट मध्ये ज्या नंबरला लिहिता येतं, या फॉर्मॅट मध्ये लिहिता आलं म्हणजे त्याला काय म्हणायचंय, कॉम्प्लेक्स नंबर. राईट? ओके. फॉर एक्झाम्पल, examples of complex number. For example, first 2 - 3i हा एक नंबर आहे, -2 + 3i हा दुसरा नंबर होऊ शकतो, 1 + 2i तिसरा नंबर, -1 - i चौथा नंबर. म्हणजे x ची रियल नंबरची व्हॅल्यू असू शकते, ती पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो, फ्रॅक्शन असो, काही असू शकतो. म्हणजे हा पण कॉम्प्लेक्स नंबर होऊ शकतो, पाचवा नंबर. म्हणजे 1/2 + 2/3 * i. सो दिस इज आल्सो कॉम्प्लेक्स नंबर. ही म्हणजे x ची व्हॅल्यू, ही म्हणजे y ची व्हॅल्यू. याच्यामध्ये हा x आणि हा -y, सॉरी y, हा x हा y, हा x इथं -1 म्हणजे y, हा x हा y. x + iy च्या फॉर्मॅट मध्ये लिहिता आलं त्याला काय म्हणायचंय, कॉम्प्लेक्स नंबर. ओके. चला नेक्स्ट पॉइंट, अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता पुढचा पार्ट अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. बघा नेक्स्ट पॉइंट आहे अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्यामध्ये हा इफ z1 इज इक्वल्स टू x1 + iy1, z2 इज इक्वल्स टू x2 + iy2 are any two complex numbers, then आता दोन कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन कशी करायची बघा. कारण एक कॉम्प्लेक्स नंबर दोन पार्ट मध्ये, एक रियल पार्ट आहे त्याचा आणि दुसरा iy, म्हणजे x एक आहे आणि iy. म्हणजे कोणताही कॉम्प्लेक्स नंबर हा z कोणत्या फॉर्मॅट मध्ये असतो, या फॉर्मॅट मध्ये असतो, x + iy. ज्याच्यामध्ये हा पार्ट जो आहे तो कोणता पार्ट आहे, तो रियल पार्ट आहे. म्हणजे ज्याची व्हॅल्यू रियल नंबर्स असते, रियल नंबर सिस्टीम सांगितली ना. आणि हा y हा जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचंय, इमॅजिनरी पार्ट. म्हणून ऍडिशन करताना सुद्धा रियल पार्ट सोबत रियल पार्ट ऍड करायचा, इमॅजिनरी पार्ट सोबत इमॅजिनरी, म्हणजे सेम ऍड होणार, इमॅजिनरी सोबत ऍड होणार. म्हणजे आता हा x1 आणि हा x2 हे दोन रियल आहेत, म्हणून x1 + x2. iy1 + iy2 मध्ये आपल्याला i कॉमन घेता येतं, म्हणजे y1 + y2. म्हणजे रियल पार्ट, हा पार्ट म्हणजे रियल आणि हा पार्ट म्हणजे इमॅजिनरी. रियल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट. लक्षात येतो, रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. म्हणजे ऍडिशन करताना रियल पार्टची ऍडिशन करायची आणि इमॅजिनरी पार्टची ऍडिशन करायची. ओके. सबट्रॅक्शन मध्ये सुद्धा सेम, z1 - z2, z1 - z2 ची व्हॅल्यू सुद्धा x1 - x2, म्हणजे x1 मधून x2 मायनस करायचा, प्लस y1 मधून y2 मायनस करायचा. म्हणजे हा झाला तुमचा रियल पार्ट आणि हा झाला इमॅजिनरी पार्ट. रियल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट. ओके. म्हणजे हा टोटली रियल होतो, हा टोटली इमॅजिनरी होतो. रियल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट. हे ऍडिशन लक्षात येते. यस. नेक्स्ट थर्ड वन, तिसरा जो पार्ट आहे तो आहे मल्टिप्लिकेशनचा. नंबर 3, z1 × z2. z1 ची व्हॅल्यू
x1 प्लस iy1, z2 ची व्हॅल्यू x2 प्लस iy2. आता मल्टिप्लिकेशन तुम्हाला माहिती आहे, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन a प्लस b आणि c प्लस d हे असेल तर a ने आपण c ला मल्टिप्लाय करतो, a ने d ला मल्टिप्लाय, b ने c ला मल्टिप्लाय, b ने d ला मल्टिप्लाय, म्हणजे ac प्लस ad प्लस bc प्लस bb. तर याच वेळी मल्टिप्लाय करायचंय. ओके, तर ते मल्टिप्लिकेशन काय येतं बघा. नंबर 3, z1 into z2. z1 ची व्हॅल्यू x1 प्लस iy1, z2 ची व्हॅल्यू x2 प्लस iy2. राइट. सो फर्स्ट टर्म x1 ने x1 ला मल्टिप्लाय, x2 ला मल्टिप्लाय करा x1 x2 प्लस x1 ने iy ला मल्टिप्लाय करा x1 into iy2 प्लस iy1 into x2 plus I into I square y1 into y2. आणि नेहमी लक्षात ठेवा I ची व्हॅल्यू ती √-1 आहे, तर I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 आहे. I ची व्हॅल्यू √-1, I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1. म्हणजे बघा x1 into x2 या दोन्ही मधून हा I कॉमन घेता येतो, सो I will take in common x1 y2 प्लस y1 x2 प्लस I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 इंटू y1 इंटू y2. म्हणजे याला असं लिहिता येतं x1 इंटू x2 प्लस I इंटू x1 y2 प्लस y1 x2 मायनस y1 इंटू y2. आता याच्यातून I फ्री झालाय बघा, म्हणजे याला असं लिहिता येतं x1 x2 माइनस y1 y2 प्लस I इंटू x1 y2 प्लस y1 x2. म्हणजे हा जो पार्ट आहे तो दिस इज कॉल्ड एज रियल पार्ट, आणि हा जो पार्ट आहे दिस इज कॉल्ड एज इमॅजिनरी पार्ट. रियल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट. म्हणजे लक्षात घ्या z1 आणि z2 हे जर दोन कॉम्प्लेक्स नंबर असतील तर z1 प्लस z2 सुद्धा कॉम्प्लेक्स नंबर तयार होतो, z1 मायनस z2 सुद्धा कॉम्प्लेक्स नंबर तयार होतो, z1 इंटू z2 सुद्धा कॉम्प्लेक्स नंबर होतो, आणि z1 डिवायडेड बाय z2 हा सुद्धा, म्हणजे ऑल आर कॉम्प्लेक्स नंबर्स. म्हणजे दोन कॉम्प्लेक्स नंबरचे ऍडिशन कॉम्प्लेक्स नंबर येतो, दोन कॉम्प्लेक्स नंबरचं सबट्रॅक्शन कॉम्प्लेक्स नंबर येतो, दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन कॉम्प्लेक्स नंबर. कारण हा पार्ट म्हणजे काय आहे, सो दिस इज नथिंग बट x, आणि हा पार्ट काय आहे y, म्हणजे x प्लस iy च्या फॉर्मॅट मध्ये. आणि जर नंबर x प्लस iy च्या फॉर्मॅट मध्ये असेल तर त्याला काय म्हणतो आपण, कॉम्प्लेक्स नंबर. हे झालं मल्टिप्लिकेशन. सेम नंबर 4 डिव्हिजन, z1 डिवायडेड बाय z2 बघू आपण आता. नेक्स्ट बघा, आता आपण फर्स्ट स्टेप मध्ये बघितलं होतं ऍडिशन, z1 प्लस z2 कशी करायची, रियल पार्ट सोबत रियल पार्ट ऍड करायचा. नंतर बघितलं होतं सबट्रॅक्शन, रियल पार्ट मधून रियल पार्ट मायनस करायचा, इमॅजिनरी पार्ट मधून इमॅजिनरी पार्ट मायनस करायचा. तिसरं मल्टिप्लिकेशन z1 इंटू z2, तो कसं करायचा प्रॉडक्ट. आणि नाव नेक्स्ट, आता हा महत्वाचा पार्ट आहे z1 डिवायडेड बाय z2. आता z1 डिवायडेड बाय z2 म्हणजे x1 प्लस iy1 z1 ची व्हॅल्यू, x2 प्लस iy2 z2 ची व्हॅल्यू. आता या टर्मला डिनॉमिनेटरला जी टर्म आहे याच्या अपोजिट टर्मनी मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं आहे. याच्या अपोजिट टर्मनी मल्टिप्लाय, याच्या अपोजिट टर्म x2 प्लस iy2 च्या x2 मायनस iy2 सेम टर्मनी मल्टिप्लाय, सेम टर्मनी डिवाइड. न्यूमरेटर न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. आता डिनॉमिनेटर a प्लस b a मायनस b च्या फॉर्मॅट मध्ये आहे म्हणून a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर च्या फॉर्मॅट मध्ये, आणि a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर केली टर्म. न्यूमरेटरचं न्यूमरेटर या टर्म सोबत मल्टिप्लाय, या टर्म सोबत मल्टिप्लाय, या टर्म सोबत मल्टिप्लाय, या टर्म सोबत मल्टिप्लिकेशन केलं.
हे सॉल्व करा म्हणजे x1 x2 x1 i y2 y1 i into y1 x2 i into I square y1 y2 म्हणजे x1 x2 मायनस इथून i कॉमन घेतला y1 x2 मायनस x1 y2 प्लस i into I square ची व्हॅल्यू किती आहे तर -1 आहे y1 y2 डिवाइडेड बाय a स्क्वेअर तुम्हाला हा फॉर्मॅट माहिती असेल a plus b a minus b याला लिहिता येतं a square minus b square म्हणून इथं लिहिलंय a square minus b square आणि I into y2 चा स्क्वेअर म्हणजे I square into y2 चा स्क्वेअर आणि I square ची व्हॅल्यू परत -1 आणि मायनस मायनस प्लस होतो म्हणजे x2 स्क्वेअर प्लस y2 स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर हा जो पार्ट आहे so this part is called as real part म्हणजे कोण x आणि हा जो पार्ट आहे तो म्हणजे इमॅजिनरी पार्ट right real part and imaginary part okay so this is called as z1 divided by z2 so z1 divided by z2 z1 divided by z2 डिनॉमिनेटरला जी टर्म आहे डिनॉमिनेटरच्या अपोजिट टर्मनी मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचे हे झालं ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन नेक्स्ट चला ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन झाल्यानंतर इक्वॅलिटी म्हणजे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी असतील z1 = z1 हे कधी पॉसिबल आहे x1 + iy1 = x2 + iy2 आणि x1 + iy1 आणि x2 + iy2 हे दोन इक्वल कधी असतील त्यांचे रियल पार्ट हा रियल पार्ट सोबत इक्वल असेल इमॅजिनरी पार्ट सोबत इक्वल असेल म्हणजे x1 = x2 असेल आणि y1 = y2 असेल तर आणि तरच ते दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असतील म्हणजे रियल पार्ट इक्वल पाहिजे इमॅजिनरी पार्ट इक्वल पाहिजे म्हणजे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी असतील जेव्हा त्यांचे रियल पार्ट इक्वल असतील आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल असतील if both real and imaginary parts are equal then we say that these two complex numbers are equal then we say that z1 = z2 now next conjugate of z आता कॉम्प्लेक्स नंबरचं जर कॉन्जुगेट काढायचं असेल इम्पॉर्टंट आहे बघा तर त्याला नोटेशन आहे z जर x + iy असेल तर z बार ची व्हॅल्यू तुम्हाला मगाशी सांगितलं ना अपोजिट टर्म तर z बार ची व्हॅल्यू x - iy फॉर एक्झाम्पल जर z 4 + 3i असेल तर व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ z बार तर z बार ची व्हॅल्यू काय असेल 4 - 3y म्हणजे इमॅजिनरी आणि रियल पार्टच्या मध्ये अपोजिट साइन घ्यायचंय जर हे झालं फर्स्ट एक्झाम्पल अजून एखादं 2 z = 2 - 3i हा नंबर आहे तर याचा कॉन्जुगेट काय लिहिता येईल 2 + 3i कळतं अजून एक एक्झाम्पल नंबर 3 जर z ची व्हॅल्यू -2 - i असेल तर व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ z बार -2 + i फक्त इथं चेंज करायचं मायनस प्लस मायनस प्लस बाकी नंबर काही असो रियल पार्ट काही असो इमॅजिनरी पार्ट काही असो जर इमॅजिनरी मध्ये मायनस असेल तर इमॅजिनरी मध्ये प्लस इथं प्लस असेल तर इथं मायनस तर यावेळी हा तुमचा कॉन्जुगेट आहे कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर z = z बार आणि z बार ची व्हॅल्यू x - iy जर x ची व्हॅल्यू x + z ची व्हॅल्यू x + iy असेल तर z बार ची व्हॅल्यू x - iy तर या पद्धतीने तुम्हाला अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आला पाहिजे आता 1 बाय 1 आपण बघू ॲडिशन दोन कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन करू दोन कॉम्प्लेक्स नंबरचं सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ओके राईट फर्स्ट काळजीपूर्वक बघा इफ z1 = हा एक कॉम्प्लेक्स नंबर दिलाय 2 + 3i ऑब्वियसली कॉम्प्लेक्स नंबर आहे z2 = 5 + 4 + 5i फाइंड z1 + z2 and z1 - z2 म्हणजे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन दोन्ही काढायचे आता बघा z1 ची व्हॅल्यू 2 + 3i z2 ची व्हॅल्यू 4 + 5i z1 + z2 2 + 3i 4 + 5i ॲडिशन करताना काय सांगितलंय रियल सोबत रियल म्हणजे सेम
इमॅजिनरी सोबत इमॅजिनरी म्हणजे हे सेम राईट. म्हणजे 2 + 4 6 3i + 5i आणि 3i + 5i म्हणजे किती येतो 8i. जर तुम्हाला असं लक्षात नाही आलं तर i कॉमन घ्या. 3 + 5 3 + 5 ची ऍडिशन किती येते 8 * i म्हणजे ही झाली ऍडिशन z1 + z2. सिमिलरली सबट्रॅक्शन z1 - z2 बघा. z1 ची व्हॅल्यू 2 + 3i -4 + 5. आता इथं मायनस असल्यामुळे हा पण मायनस होतो आणि हा पण मायनस होतो. त्याच्यामुळे परत इथं सेम वाल्या टर्म्स म्हणजे 2 - 4 एकत्र केला, 3i आणि 5i एकत्र केला. 2 - 4 म्हणजे -2 आणि 3i - 5i म्हणजे -2i. म्हणजे हा जो पार्ट आहे तो रियल आहे आणि हा जो -2 आहे तो इमॅजिनरी आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू इथं -2 आहे, y ची व्हॅल्यू पण -2 आहे राईट. इथं x ची व्हॅल्यू 6 आहे आणि ही y ची व्हॅल्यू 8 आहे. x = 6 y = 8. कारण z हा नेहमी लक्षात ठेवा हा या फॉर्मॅट मध्ये असतो, x + iy च्या फॉर्मॅट मध्ये असतो राईट. लक्षात येतं ऍडिशन सबट्रॅक्शन. ओके नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 2 बघा. इफ z1 = -2 - 3i z2 = 4 - 5i फाइंड z1 + z2 and z1 - z2. नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा z1 आणि z2 दोन कॉम्प्लेक्स नंबरचे ॲडिशन तर रिअल पार्ट सोबत रिअल पार्ट ॲड करायचा, इमॅजिनरी सोबत इमॅजिनरी पार्ट ॲड करायचा. म्हणजे z1 ची व्हॅल्यू 2 - 3i, z2 ची व्हॅल्यू 4 - 5i आणि इथं प्लस साइन आहे म्हणजे हा -2 आणि -4 एकत्र करायचा. -3i - 5i म्हणजे -8 आहे. 4 - 2 म्हणजे 2 म्हणजे हा झाला रिअल आणि हा -8 म्हणजे इमॅजिनरी. रिअल म्हणजे x आहे, इमॅजिनरी म्हणजे y आहे. सिमिलरली z1 - z2 म्हणजे हा -2 - 3i -4 - 5i म्हणजे -4 - +5i म्हणजे -2 - 4 हा रिअल पार्ट, 5i - 3i इमॅजिनरी पार्ट म्हणजे -6 + 2i म्हणजे हा -6. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ x +2 दिस इज व्हॅल्यू ऑफ y. आणि म्हणजे कोणत्या फॉर्मॅट मध्ये आहे हा x + iy आणि हा पण कोणत्या फॉर्मॅट मध्ये आहे x + yi पण म्हणता येतं, iy पण म्हणता येतं. yi थोडंसं अवघड जातं म्हणून आपण iy म्हणतो. z = x + i * y राईट. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 3 आणि 4. लेफ्ट साइडला प्रॉब्लेम नंबर 3 आहे, राईट साइडला प्रॉब्लेम नंबर 4 आहे. बघा z1 1 + 2i दिलाय, z2 2 + 3i आणि क्वेश्चन विचारलाय फाइंड z1 * z2 आणि क्वेश्चन नंबर 4 बघा पुढे z1 = -1 + 2i, z2 z दिले तिथे z2 करा. z2 = 5 - 2i फाइंड z1 * z2. 1 by 1 बघू. z1 * z2 पहिला कॉम्प्लेक्स नंबर हा दुसरा कॉम्प्लेक्स नंबर. 1 नी 2 ला मल्टिप्लाय, 1 नी 3i ला मल्टिप्लाय, 2i नी 2 ला मल्टिप्लाय, 2i नी 3i ला मल्टिप्लाय राईट. 1 * 2 2, 1 * 3i 3i, 2i * 4. आता 2i * 4 म्हणजे 2 * 2 काय होणार 4 4i. 2i * 4 म्हणजे 4i. 2i * 3i म्हणजे 2 आणि 3 चं मल्टिप्लिकेशन, i आणि i चं मल्टिप्लिकेशन. 2 * 3 6, i * i 2 6i2 आणि नेहमी लक्षात ठेवायचं i2 ची व्हॅल्यू -1. सो देअरफॉर 2 + 3i + 4i 3i + 4i म्हणजे 7i. सो 2 + 7i आणि 6i2 ची व्हॅल्यू -1. 6 * -1 म्हणजे -8 म्हणजे 2 आणि हा -6 म्हणजे -4 + 7i. So this is your real part and this is your imaginary part. म्हणजे याला कोणत्या फॉर्मॅट मध्ये लिहिता आलं आपल्याला x + iy च्या फॉर्मॅट मध्ये लिहिता आलं. सिमिलरली बघा z1 आणि z2 -1 * 5 -1 * 2i, 2i * 5
2i इंटू 2i, दोघांचं मल्टिप्लिकेशन. -1 इंटू 5 -5, -1 इंटू -2i प्लस 2i, 2i इंटू 5 10i, 2 इंटू -2 म्हणजे -4, i इंटू i म्हणजे i स्क्वेअर. आणि परत पुढच्या स्टेपमध्ये i स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 म्हणजे -5 प्लस या दोघांचे ऍडिशन करा 12i -4 -1, सो -5 प्लस 12i प्लस 4, -5 प्लस 4 ह्या सेम च्या टर्म नाही, रिअल आहे, त्याचा ऍडिशन करा तो -1 येतो आणि प्लस 12i, म्हणजे हा पार्ट म्हणजे रिअल, हा पार्ट म्हणजे इमॅजिनरी. रिअल आणि इमॅजिनरी, रिअल पार्ट प्लस रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट सोबत इमॅजिनरी पार्ट. फक्त तुम्हाला कळावं म्हणून लिहितोय, हे करायची आवश्यकता नाहीये. म्हणजे तुमचं फायनल आन्सर हे असेल z1 इंटू z2. तिसऱ्या प्रॉब्लेमची व्हॅल्यू -4 प्लस 7 आहे आणि चौथ्या प्रॉब्लेमची व्हॅल्यू -1 प्लस 12 आहे. राईट. ओके, आता हा झाला मल्टिप्लिकेशन. दोन प्रॉब्लेम डिव्हिजनचे घेऊ. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. z1 इज इक्वल्स टू 2 प्लस i, z2 इज इक्वल्स टू 2 मायनस i. फाइंड z1 डिवायडेड बाय z2. आता नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा डिव्हिजनचा प्रॉब्लेम आला की तुम्हाला त्याचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. डिनॉमिनेटरला जी टर्म असेल त्याच्या अपोजिट कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करायचे. म्हणजे 2 मायनस आय आहे डिनॉमिनेटरला, तर 2 प्लस आयने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं आहे. म्हणजे त्याचं रॅशनलायझेशन करायचं आहे. रॅशनलायझेशन म्हणजे डिनॉमिनेटरला जी टर्म असेल त्याच्या अपोजिट साइन घेऊन मल्टिप्लाय आणि डिवाइड. 2 मायनस आय असेल तर 2 प्लस आयने मल्टिप्लाय आणि 2 प्लस आयने डिवाइड. राईट. म्हणजे न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करा, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. 2 इंटू 2 4, 2 इंटू आय 2i, i इंटू 2 2i, i इंटू i स्क्वेअर. राईट. प्रत्येक म्हणजे या टर्मला मल्टिप्लाय, या टर्मला मल्टिप्लाय, या टर्मला मल्टिप्लाय, या टर्म. आणि डिनॉमिनेटर मध्ये a प्लस b, a मायनस b म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. आपल्याला हा फॉर्मॅट माहितीये, या फॉर्मॅट मध्ये आहे. a मायनस b आणि a प्लस b च्या फॉर्मॅट मध्ये आहे. म्हणजे याला असं लिहिता येतं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. 2 स्क्वेअर 4, i स्क्वेअर मायनस 1 प्लस 4 5, 4 2 चा स्क्वेअर 4 मायनस i स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 म्हणजे 4 मायनस 1 म्हणजे प्लस 1 म्हणजे 5. म्हणजे हा 2i प्लस 2i 4i, 4i इंटू i स्क्वेअर ची व्हॅल्यू -1, 4 मायनस 1 म्हणजे 3 प्लस 4i, 3 प्लस 4i बाय 5. सेपरेट डिवाइड करा म्हणजे 3 बाय 5 प्लस 4 बाय 5. हा म्हणजे तुमचा x, हा म्हणजे y. म्हणजे परत कोणत्या फॉर्मॅट मध्ये आलं, x प्लस iy म्हणजे z. म्हणजे z1 बाय z2 याची व्हॅल्यू किती येते, तर z1 बाय z2 ची व्हॅल्यू येते 3 बाय 5 प्लस 4 बाय 5 इंटू i. सिमिलरली आता हा प्रॉब्लेम नंबर 5 होता, तर हा प्रॉब्लेम नंबर 6. प्रॉब्लेम नंबर 6. z1 2 प्लस 3i, z2 1 प्लस 2i. फाइंड z2 डिवायडेड बाय z1. आता z2 वर घ्यायचं, z1 खाली घ्यायचं. म्हणजे z1 हा आहे 2 प्लस 3i, तर 2 प्लस 3i च्या अपोजिट टर्मनी म्हणजे 2 मायनस 3i, हा 2 प्लस 3i च्या अपोजिट टर्मनी मल्टिप्लाय डिवाइड. म्हणजे परत न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. सेम 1 ने 2 ला मल्टिप्लाय, 1 ने 3i ला मल्टिप्लाय, 2i ने 2i ला मल्टिप्लाय, 2 ला मल्टिप्लाय, 2i ने 3i ला मल्टिप्लाय. आणि डिनॉमिनेटर मध्ये हा a प्लस b, हा a मायनस b म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला डिनॉमिनेटरला यूज करा. त्याचं सोल्युशन कुठं प्रॉब्लेम येतो ते चेक करा. हा -3i आणि हा प्लस 4i म्हणजे प्लस i. 2 मायनस 6 इंटू i स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 म्हणजे 2 प्लस i मायनस 6 म्हणजे प्लस 6. 2 प्लस 6 ची ऍडिशन 8 प्लस i आणि 4 प्लस 4 स्क्वेअर 2 स्क्वेअर म्हणजे 4, 3i स्क्वेअर म्हणजे 9i स्क्वेअर ची व्हॅल्यू परत -1 म्हणजे -9 प्लस 9 होतो म्हणजे 13. म्हणजे 8 डिवायडेड बाय 13 आणि 1 डिवायडेड बाय 13. 8 बाय 13 प्लस 1 बाय 13. हा म्हणजे रिअल आणि हा म्हणजे इमॅजिनरी. म्हणजे ही म्हणजे x ची व्हॅल्यू, ही म्हणजे y ची व्हॅल्यू. हे तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. रिअल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट.
ओके. बघा 7 नंबरचा प्रॉब्लेम. इफ z इज इक्वल्स टू 1 प्लस 2y फाइंड z स्क्वेअर मायनस 2z प्लस 6 ही व्हॅल्यू काढायची. तर बघा z स्क्वेअर मायनस 2z प्लस 6 इट इज इक्वल्स टू z स्क्वेअर, z ची व्हॅल्यू काय आहे 1 प्लस 2y चा स्क्वेअर मायनस 2 इंटू z, z काय आहे 1 प्लस 2y आणि प्लस 6. राइट. a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचे एक्सपान्शन माहिती आहे, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर म्हणजे हा 1 स्क्वेअर प्लस 2 इंटू 1 इंटू 2y प्लस 2y चा स्क्वेअर मायनस 2 ने 1 ला मल्टिप्लाय मायनस 2y ने मल्टिप्लाय मायनस 4y प्लस 6. राइट. सो 1 स्क्वेअर ची व्हॅल्यू 1, 2 इंटू 1 2 इंटू 2y म्हणजे 4y आणि 2y चा स्क्वेअर म्हणजे 4y स्क्वेअर मायनस 2 मायनस 4y प्लस 6 म्हणजे ही व्हॅल्यू किती येते बघा 1 प्लस 4y प्लस 4 इंटू आय स्क्वेअर ची व्हॅल्यू मायनस 1 मायनस 2 मायनस 4y प्लस 6. So 1 प्लस 4y 4 इंटू मायनस 1 म्हणजे मायनस 4 मायनस 2 मायनस 4y प्लस 6. रियल सोबत रियल 4y मायनस 4y कॅन्सल म्हणजे 1 मायनस 4 म्हणजे मायनस 3 मायनस 2 म्हणजे मायनस 5 प्लस 6 म्हणजे 1. सो z स्क्वेअर minus 2z plus 6. So this value will be equal to 1. Right? This value will be equal to 1. Next 8. Express 2 minus under root 3i divided by 1 plus i in the form of a plus ib. आता कधी कधी कॉम्प्लेक्स नंबर x plus iy पण म्हणू शकतो आपण किंवा a plus ib पण म्हणता येतो. राइट. So therefore solution बघा 2 minus under root 3i divided by 1 plus I याला लिहिता येतं. So this can be written as 1 minus I divided by 1 minus I. काय केलं याच्या कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय आणि डिवाइड, डिनॉमिनेटरच्या सेम टर्मनी मल्टिप्लाय, अपोजिट टर्मनी मल्टिप्लाय आणि डिवाइड. So this equals to 2 into 1 2 into minus I minus 2i minus root 3 into I minus root 3i आणि मायनस मायनस प्लस root 3 into I म्हणजे I स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 प्लस I 1 मायनस I म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर मायनस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, कारण हा a मायनस b a प्लस b या फॉर्मॅट मध्ये आहे. न्यूमरेटरची ऍडिशन, डिनॉमिनेटरची ऍडिशन. सो 2 minus 2i minus under root 3i plus root 3 into I square ची व्हॅल्यू minus 1 divided by 1 square म्हणजे 1 minus I square म्हणजे minus 1 म्हणजे divided by 2 येतो बघा. म्हणजे 2 minus इथून I कॉमन घेता येतो, I कॉमन घेतला तर 2 plus root 3 आणि minus root 3. so divided by 1 plus 1 म्हणजे 2 येतो. म्हणजे त्याला असं लिहिता येतं 2 minus root 3 प्लस नाहीये मायनस I into 2 plus root 3 आणि होल टर्म डिवाइडेड बाय 2. याला ब्रॅकेट केलं तर सेपरेट टर्म करता येते आपल्याला 2 minus root 3 divided by 2 minus I into 2 plus root 3 divided by 2. म्हणजे हा पार्ट रियल आहे, हा पार्ट इमॅजिनरी आहे. म्हणजे परत कोणत्या फॉर्मॅट मध्ये आला x plus iy. ठीक आहे. अंडर रूट असला काही हरकत नाही, त्याच्यानुसार तो व्हॅल्यू तिथं राहतो. यस. तर या पद्धतीनं रिमेनिंग प्रॉब्लेम्स ट्राय करा. काही प्रॉब्लेम आला, डिफिकल्टी आली, यू कॅन कॉल ऑर मेसेज.